हरिओम. आत्मषटकमच्या 8व्या भागात सगळ्यांचं स्वागत. प्रार्थनेने सुरुवात करू. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. गेल्या भागात आपण पहिल्या 2 श्लोकांच्या अनुषंगाने स्थूल शरीराचा प्रामुख्याने विचार केला. स्थूल शरीर हे पंचीकरणानंतर तयार झालेल्या स्थूल अशा पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे आणि ही पंचीकरणाची प्रक्रिया नेमकी कशी घडते ते सुद्धा आपण मागच्या भागात पाहिलं. त्या स्थूल महाभूतांपासून जसं स्थूल शरीर बनतं की नाही, तसंच आपल्याला दिसणारं सगळं वस्तुजगतसुद्धा त्या स्थूल महाभूतांच्याच संयोगाने आणि मिश्रणाने तयार होतं आणि मग स्थूल पातळीवरच्या या वस्तुजगताचा उपभोग घेण्यासाठी स्थूल शरीराची आवश्यकता असते. इथपर्यंत आपण पाहिलं. तेव्हा आपण एकदा प्रथम पहिले 2 श्लोक एकदा म्हणूया. मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुर्न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. आता पहिल्या श्लोकामधली पहिली ओळ ही सूक्ष्म शरीराविषयी सांगते. दुसरी ओळ ही देहली दीपन्यायानी स्थूल आणि सूक्ष्म ज्ञानेंद्रियांच्याबद्दल सांगते आणि तिसरी ओळ ही पंचतन्मात्रा जर ज्या सूक्ष्म शरीराचं कारण आहे त्याच्याविषयीही बोलते आणि पंचीकृत पंचमहाभूत जे स्थूल शरीराचं कारण आहे त्याच्याविषयीही तीच ओळ बोलते. दुसऱ्या श्लोकामधली पहिली ओळ ही पंचवायूंच्या द्वारा सूक्ष्म शरीराचा निर्देश करते, कारण पंचप्राण हे सूक्ष्म शरीराच्या 17 घटकांपैकी एक आहे. दुसऱ्या ओळीमध्ये सप्तधातूंचा उल्लेख आहे जो स्पष्टपणे स्थूल शरीराचा निर्देश करतो, कारण स्थूल शरीर हे सप्तधातूंपासून बनलेलं असतं. आणि पंचकोश याविषयी आपल्याला अजून समजून घ्यायचं आहे. तिसरी ओळ न वाक् पाणी पादम न चोपस्थपायू ही स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही कर्मेंद्रियांचा निषेध करते. आता दुसऱ्या श्लोकातील दुसऱ्या ओळीतील सप्तधातू आणि पंचकोश हे आपल्याला अजून पाहायचे, पण त्या दोघांपैकी पंचकोश आपण आधी समजून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वाचे 3 जे स्तर आहेत ते नीट समजून घेतले पाहिजेत. कुठले ते? स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. ह्या 3 स्तरांपैकी स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर ह्याची आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. आता आज आपण कारण शरीर ह्या आपल्या 3ऱ्या स्तराविषयी अधिक जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण अर्थातच तत्वबोध या आचार्यांच्या ग्रंथात कारण शरीराची व्याख्या कशी केली आहे ते बघणार आहोत. आता तुम्हाला वाटेल की मी आत्मषटकम शिकवते आहे का तत्वबोध? मलाही असा मध्ये मध्ये प्रश्न पडला की आपण नक्की कुठलं पुस्तक घेतो आहे.
पण त्याचं असं आहे की उपदेशसारामध्ये प्राथमिक माहिती, प्राथमिक संकल्पना समजून घेतल्या आपण आणि त्याच्यानंतर आपण एकदम आत्मषटकमला उडी मारली आहे थोडी, असं मला हे सुरुवात केल्यानंतर जाणवलं. पण हरकत नाही. फक्त 6 श्लोकांमध्ये ज्या आत्म्याविषयी आणि आत्मानुभूतीविषयी शंकराचार्य सांगतायत, तर त्यांना नक्की काय काय म्हणायचं आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला बेसिक टेक्स्टचा सुद्धा आधार घ्यायला लागणार आहे. हे थोडं ॲडव्हान्स टेक्स्ट आहे, ते समजून घेण्याकरता उपदेशसारामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी शिकलो त्यांची पुन्हा पुन्हा उजळणी करणं आणि तत्वबोध हा आचार्यांनी प्राथमिक अवस्थेतल्या साधकांसाठीच लिहिलेला ग्रंथ आहे आणि त्याची मदत घेऊन ज्या गोष्टी मी अजून खोलामध्ये याच्यामध्ये मी आता समजा 3 शरीरांचा इथे उल्लेख होतो आहे, तर मला वाटतं उपदेशसाराच्या 28व्या भागामध्ये 3 शरीरं 3 अवस्था ह्याविषयी बोललेली आहे, पण अगदी व्याख्या इतक्या स्तरापासून बोललेली नाही आहे. आणि तत्वबोधामध्ये अत्यंत सुस्पष्टपणे त्यांचं स्वरूप हे उलगडून दाखवलेलं आहे व्याख्यांच्या माध्यमातून. व्याख्यासुद्धा अत्यंत डिटेल आहेत. सूक्ष्म शरीराचा कुठलाही मुद्दा त्याच्यामधून सुटत नाही किंवा स्थूल शरीराचा, आणि म्हणून आपण ह्या व्याख्या मुळातून बघतोय की जेणेकरून आपले विचार आणि आपल्या संकल्पना तेवढ्या स्पष्ट होतील. आणि मग जेवढ्या आपल्या संकल्पना स्पष्ट होतील तेवढं आपल्याला आत्मषटकम चांगलं कळेल. कारण आत्मषटकम हे आत्मानुभूतीचं वर्णन आहे, जी अनुभूती आपल्याला सुद्धा घ्यायची इच्छा आहे, म्हणूनच आपण ते शिकतोय ना. मग ती अनुभूती घ्यायची असेल तर तयारी पण आपल्याला तेवढी करायला हवी. त्याशिवाय आपलं ध्यान कसं व्यवस्थित लागणार. निदिध्यासन म्हणजे आपण श्रवण, मनन आणि निदिध्यासन ह्या 3 पातळ्या ज्ञानमार्गावरच्या बघितल्या. त्याच्यातलं निदिध्यासन ह्या पातळीवरचं जर टेक्स्ट आपण निवडलं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला तयारीही तेवढीच करायला पाहिजे. श्रवण आणि मनन ह्या 2 पायऱ्यासुद्धा आपल्याला पक्क्या करत करत आपण निदिध्यासनाकडे जाणं अपेक्षित आहे. म्हणून मी हे एवढं तत्वबोधातून गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करते. तर आपण तत्वबोधातली आता कारण शरीराची व्याख्या बघणार आहोत. कारण शरीरम किम, कारण शरीर म्हणजे काय? व्याख्येने उत्तर: अनिर्वाच्यानाद्य विद्यारूपम शरीरद्वयस्य कारणमात्रम सत्स्वरूपाज्ञानम निर्विकल्पकरूपम यदस्ति तत्कारण शरीरम. आता आपण पद फोडून एक एक भागांचा विचार करणार आहोत. अनिर्वाच्य म्हणजे अनिर्वचनीय, म्हणजे याच्याविषयी काही सांगता येत नाही, विशेष जास्त बोलता येत नाही, खूप वर्णनं करता येत नाही, म्हणजे अनिर्वाच्य. अनादी, अनादी म्हणजे ज्याला सुरुवात नाही ते. अविद्यारूपम, अविद्या हेच ज्याचं रूप, ज्या शरीराचं रूप आहे ते. आता इथे आपण अविद्या आणि माया ह्या 2 गोष्टींविषयी उपदेशसारामध्ये बोललेलो आहोत. मला वाटतं आपण जीव आणि ईश्वर ह्यांच्यामधला भेद बघत होतो की नाही, तेव्हा आपण याविषयी बोललेलो आहोत. अविद्या ही जीवाची उपाधी आहे आणि माया ही ईश्वराची उपाधी आहे. आणि या दोन्हीचा अर्थ अज्ञान असाच आहे. पण अविद्या हे मलिन सत्वप्रधान असते आणि माया ही शुद्ध सत्वप्रधान असते. म्हणजे काय आठवतंय? हा भाग आता मला भाग या स्वरूपात आठवत नाही आहे, पण ईश्वर आणि जीव यांचे जे ज्ञानयोगामधले जे श्लोक होते की 2 श्लोक आहेत, त्याच्यामध्ये आपण बोललेले होते. मला वाटतं 30-31 असे कुठले तरी भाग असणार आहेत. ते मी नक्की बघून सांगेन तुम्हाला हवं असेल तर. तर अविद्या म्हणजे अज्ञान हे ज्याचं रूप आहे. शरीरद्वयस्य कारणमात्रम, आणि हे शरीरद्वय म्हणजे कुठली 2 शरीरं? सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर, या दोघांचं एकमेव कारण आहे. कारणमात्रम, तसं तन्मात्रा तेच फक्त, तसं कारणमात्रम फक्त एकच कारण, ते हे कारण शरीर. सत्स्वरूप अज्ञानम, सत्स्वरूपाचं अज्ञान ज्या शरीराला असतं ते. निर्विकल्पक रूपम, विकल्परहित,
यद म्हणजे जे, अस्ति म्हणजे आहे, तत् म्हणजे ते कारण शरीरम. आता आपण एकदा असा पदापदांचा शब्दाशब्दांचा अर्थ बघितला. आता पूर्ण एकदा कारण शरीराची व्याख्या अथपासून इतिपर्यंत त्याचा शब्दार्थ बघूया. अनिर्वाच्य, अनादी, अविद्यारूप, स्थूल आणि सूक्ष्म या दोन्ही शरीरांचं एकमेव कारण, सत्स्वरूपाचं अज्ञान असलेलं, विकल्परहित असे जे आहे ते कारण शरीर होय. आता आपण त्याच्यातल्या एकेका भागाबद्दल बघूयात. अविद्येबद्दल मी थोडं सांगितलं. अविद्या म्हणजेच अज्ञान. हे व्यष्टी पातळीवरचं, आणि जेव्हा समष्टी पातळीवरचं अज्ञान असतं तेव्हा त्याला आपण माया म्हणतो, आणि ते ईश्वराचं कारण शरीर असतं. तर अविद्या म्हणजे अज्ञान, अविद्या स्वरूप म्हणजे अज्ञान स्वरूप. तर हे आता अज्ञान कसलं आहे? आत्म्याच्या मूळ स्वरूपाचं म्हणजे किंवा आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं अज्ञान. आता अज्ञानाला काही आकार, मोजमाप किंवा काही गुणधर्म असं काही नसतं. अज्ञान हे वस्तूंशी संबंधित असतं, पण ते स्वतः मात्र कसं असतं? वस्तुविरहित. ज्ञानाला विषय असतो, अज्ञानालाही विषय असतो. अमक्या अमक्याचं अज्ञान म्हणजे संगणकाचं अज्ञान. पण अज्ञानामध्ये संगणक असतो का? नाही, कारण त्याचं अज्ञान आहे ना. मग त्या अज्ञानात संगणक कसं असेल? पण संगणकाचं ज्ञान, ह्या ज्ञानामध्ये तो विषय असतो. आलं लक्षात? म्हणजे अज्ञान हे एखाद्या विषयाशी किंवा वस्तूशी संबंधित असतं, पण ती वस्तू किंवा तो विषय हा त्या अज्ञानात नसतो. इट्स ऑल अबाउट दॅट. आणि मी हे त्या अज्ञानाचं अधिष्ठान आहे. माझ्याशिवाय अज्ञान राहू शकेल का? माझं अस्तित्व आहे म्हणून अज्ञान वृत्ती आहे. म्हणजे अज्ञान हे कुठल्या फॉर्ममध्ये आहे? वृत्तीच्या. मी हे जाणत नाही, मला हे कळत नाही, ही अज्ञानाची वृत्ती आहे. आणि वृत्ती ही मीच्या म्हणजे शुद्ध अहमच्या आधारानेच राहू शकते. हे झालं अविद्यारूप. आता पुढे अनिर्वाच्यम. अनिर्वाच्य म्हणजे मी सांगितलं अनिर्वचनीय, त्याचं वर्णन करता येत नाही असं. का बरं वर्णन करता येत नाही? पहिलं कारण आहे की कारण शरीराला आकार, मोजमाप किंवा गुणधर्म नाही. कारण अज्ञानाला आकार, मोजमाप किंवा गुणधर्म नाही. मग त्याचं वर्णन काय करणार? कसं करणार? त्यामुळे ते मनानेही जाणता येत नाही, शब्दांनी सांगता येत नाही. दुसरं, अज्ञान म्हणजे काय? ज्ञानाचा अभाव. अभाव म्हणजे खरं बघितलं तर कारण शरीराला अस्तित्वच नाही. पण त्याचं अस्तित्व नाही असं तर म्हणता येत नाही, कारण त्याचे परिणाम आपण अनुभवतो. कशाच्या रूपात? स्थूल आणि सूक्ष्म शरीराच्या रूपात. म्हणजे आहे म्हटलं तर नाही आणि नाही म्हटलं तर आहे, अशी जी अवस्था असते त्याला म्हणायचं अनिर्वाच्यम. त्याचं वर्णनच करता येत नाही. आणि काहीही नसून ते खूप काही करतं. ते का? ते आता पुढे आपण जसं अजून कारण शरीराविषयी समजून घेऊ तेव्हा मी सांगेन परत की हे एवढी शक्तिमान का आहे किंवा ते खूप काही घडवून कसं आणतं. आता तिसरा जो विशेषण होतं कारण शरीराचं किंवा वर्णन होतं अनादी. अज्ञान हे अनादी आहे, अज्ञानाला सुरुवात नाही. का बरं असं? कारण आपण जर असं म्हटलं की अज्ञान एका विशिष्ट वेळी सुरू झालं तर मग त्याच्या आधी काय होतं? त्याच्या आधी शून्यावस्था असली पाहिजे. आणि मग पोकळीतनं अज्ञान कसं निर्माण होईल? त्यामुळे अज्ञानाची निर्मिती शून्यातून होऊ शकत नाही. बरं, मग आपण म्हटलं की अज्ञान हे ज्ञानातून निर्माण झालं. तेही लॉजिकली पटण्यासारखं नाही. अज्ञान हे ज्ञानातून येऊ शकत नाही. एक ज्ञान दुसऱ्या ज्ञानातून येऊ शकतं, पण अज्ञान हे ज्ञानातून येऊ शकत नाही. म्हणून अज्ञान अमुक एका पॉईंटला म्हणजे काळाच्या एखाद्या बिंदूला सुरुवात झाली त्या अज्ञानाची असं म्हणता येत नाही. अज्ञानाची सुरुवात सांगू शकत नाही, त्याचा अंत सांगू शकतो. कारण अज्ञानाचा अंत ज्ञानाने होतो. मला हे ज्ञान यावेळी झालं असं सांगता येतं. म्हणून अज्ञानाला अनादी म्हटलेलं आहे. आता शरीरद्वयस्य कारणमात्रम. आता सूक्ष्म आणि स्थूल या दोन शरीरांचं कारण ते का आहे हे आपण एका आपल्या नेहमीच्या लाडक्या वेदांतातल्या उदाहरणावरनं समजून घेऊ. दोरीवर सर्प वाटणं, दोरीवर सर्प दिसणं. जेव्हा मला दोरीवर सर्प दिसतो आणि मी त्या
सर्पाला घाबरते आणि पळते किंवा काठी शोधते किंवा लोकांना मदतीसाठी हाक मारते, तेव्हा मुळात दोरीचं अज्ञान हे मला सर्पाच्या वाटणाऱ्या भीतीचं कारण आहे किंवा सर्प हा दोरीच्या अज्ञानातून निर्माण झालेला आहे. त्याचप्रमाणे माझं खरं स्वरूप न जाणल्यामुळे मी चुकीच्या आणि मर्यादित अशा वस्तूंचे तादात्म्य मी करते आणि मग स्वतःला मी अपूर्ण वाटून घेते. मग ती अपूर्णता घालवण्यासाठी मी काम करते, काही गोष्टी मिळवायचा प्रयत्न करते, कारण ती गोष्ट मिळाल्यानंतर मला पूर्णत्व प्राप्त होणार आहे असं मला वाटत असतं, त्या वस्तूंनी मला आनंद होणार आहे असं मला वाटत असतं. म्हणजे माझं पूर्ण आणि आनंद स्वरूप, ज्ञानस्वरूप हे विसरून गेल्यामुळे मी अज्ञानी आहे, मी अपूर्ण आहे, मी दुःखी आहे असं समजून त्या कमतरता दूर करण्यासाठी मी सतत काहीतरी करत राहते. म्हणजे माझ्या सगळ्या कर्मांचं मूळ हे अज्ञान आहे. मग कर्म केली की काय होतं, कर्मापासून फळं उद्भवतात. मग ती फळं कधी चांगली असतात, कधी वाईट असतात, त्याच्यापासून सुख होतं, दुःख होतं आणि अशा प्रकारे वासना निर्माण होत जातात. किंवा एक गोष्ट मिळाली तर परत अजून दुसरी गोष्ट हवीशी वाटते. अशा प्रकारे वासना साठत जातात, वाढत जातात. त्या वासनामधून पुढे कामना, कर्मफळं ते उपभोगून पुन्हा दुसरी कर्म. आपण उपदेश साराच्या दुसरा श्लोक जो आहे तो आठवा, त्याच्यामध्ये आपण हे कर्मबंधन किंवा कर्माचं चक्र कसं अव्याहतपणे निर्माण होतं ते पाहिलं होतं सविस्तरपणे. तर त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की वासनाच ह्या सगळी कर्म करण्यासाठी आपल्याला उद्युक्त करतात. आणि स्थूल आणि सूक्ष्म ही जी 2 शरीरं आहेत ती म्हणजे या स्वाभाविक वासनांचाच परिणाम किंवा परिपाक आहे. ज्याच्यामुळे या 2 शरीरांची उत्पत्ती होते त्या स्वाभाविक वासनांना कारण शरीर असं म्हणतात. असं म्हटलेलं आहे ना, एक कुणी म्हटलं ते आठवत नाही पण ती ओळ आठवते, जन्म घेणे लागे वासनांच्या संगे. वासना जोपर्यंत आपल्या आहेत तोपर्यंत आपल्याला पुढचे जन्म येतच राहणार. जेव्हा आपल्या वासनांचा पूर्ण क्षय होईल त्यावेळेला आपल्याला पुढचा जन्म येणार नाही. आणि वासनांचा क्षय करण्यासाठी काही करू शकत असू आपण तर ते ह्या मानवी जीवनातच करू शकतो. या स्थूल आणि सूक्ष्म शरीरांचा चांगल्या पद्धतीने पूर्ण जाणीवपूर्वक जर वापर केला तर ह्या वासनांचा क्षय करण्यासाठी आपण काहीतरी उपाययोजना मानव जन्मात या जन्मात करू शकतो. किमान त्या वासना कमी तरी करू शकतो किंवा काही चांगल्या वासना वाढवू शकतो की ज्याच्यामुळे पुढचा जन्म आलाच तर तो जास्त चांगला येईल आणि त्या जन्मात आपण आध्यात्मिक प्रगती आहे आत्ता जिथे आहोत तिथून पुढे थोडी करू शकू अशा पद्धतीने. तर आपण बघितलं की हे कारण शरीर 2 स्वरूपाचं आपल्याला कळलं, एक अज्ञान आणि दुसरं म्हणजे वासना, ह्यांनी ते बनलेलं आहे. जसं सूक्ष्म शरीर हे पंचतन्मात्रांपासून बनलेलं आहे आणि स्थूल शरीर हे पंचमहाभूतांपासून म्हणजे पंचीकृत पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे, तसं कारण शरीर हे अज्ञान आणि वासनांपासून बनलेलं आहे. आता पुढे सत्स्वरूप अज्ञानम, मी आहे हे मला माहीत आहे पण माझं खरं स्वरूप सच्चित आनंद आहे हे मात्र मला माहिती नाही, त्याचं मला पूर्ण अज्ञान आहे. मला वाटत असतं की मी शरीर आहे त्यामुळे मी कर्मांचा कर्ता आहे, फळांचा भोगता आहे. मला ह्या जगताबद्दल एवढी माहिती आहे पण ती माहिती ज्याच्यामुळे आहे तो मी म्हणजे शुद्ध अहम, त्याच्याबद्दल मात्र मला काहीच माहिती नाही. असं हे सत्स्वरूपाचं अज्ञान हा अजून एक गुणधर्म याचा आहे. आणि निर्विकल्पक रूपम, विकल्प म्हणजे वेगळे भाग, अवयव, ऑप्शन्स. आता अज्ञानामध्ये वेगळे भाग नाही आहेत, काही फरक नाही आहे, ते एकजिन्सी आहे, होमोजिनियस. ज्ञानामध्ये भाग आहेत, कसं आहे ज्ञाता ज्ञेय त्या दोघांच्यातला संबंध मग ज्ञान होतं. पण असं अज्ञानामध्ये ज्ञाता आणि ज्ञेय अशी भिन्नताच नाही आहे. अज्ञानाचे विषय वेगळे असू शकतात पण अज्ञान मात्र एकच असतं. ज्ञान हे कमी अधिक प्रमाणात असू शकतं पण अज्ञान हे कमी अधिक प्रमाणात नसतं. एकतर ज्ञान असतं नाही तर अज्ञान असतं.
अशा प्रकारे ते विचारांच्या पलीकडे असल्यामुळे त्याला निर्विकल्पक किंवा विचाररहित असं म्हटलेलं आहे. आता ज्ञानाने अज्ञानाचा नाश होऊ शकतो, म्हणून कारण शरीर हे सुद्धा नित्य नाही. आणि आत्मा हा जन्ममृत्यूच्या पलीकडे आहे, म्हणून तो नित्य आहे. म्हणजे कारण शरीरसुद्धा आत्मा नाही, ह्याचं कारण अनित्यत्वात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे कारण शरीराची व्याख्या बघितली. आपण पुन्हा एकदा ती व्याख्या शेवटी एकदा पूर्ण वाचूयात. आता आपण ती समजून घेतली आहे, आता ती वाचताना आपल्याला अधिक कळते का बघूयात. हां. कारण शरीरम किम अनिर्वाच्य अनादि अविद्यारूपम शरीरद्वयस्य कारणमात्रम सत्स्वरूप अज्ञानम निर्विकल्पकरूपम यद अस्ति तत् कारण शरीरम. अशा प्रकारे स्थूल, सूक्ष्म आणि कारण अशा 3 शरीरांचा आता आपण छान अभ्यास केला आहे. आणि आता आपण पंचकोश या संकल्पनेकडे वळण्यासाठी आता सुसज्ज झालेलो आहोत. तर पंचकोश म्हणजे काय? तर पंच म्हणजे 5 आणि कोश म्हणजे आवरण. ही 5 आवरणं ही आत्म्यावर पडलेली आहेत. त्यामुळे आत्म्याचं अस्तित्व हे साक्षात अनुभवाला येत नाही. आत्म्याशिवाय या आवरणांना अस्तित्व नाही. हे मात्र तितकंच खरं. हे कायम लक्षात ठेवायचं. कसं? आता मी जे सांगते ते तुम्ही सगळेजण ऐकताय. मग काही जण मानसिकदृष्ट्या त्याचं विश्लेषण करताय, त्याचंच बौद्धिकदृष्ट्या आकलन करताय. पण हे जे ऐकणं, विश्लेषण, आकलन ह्या ज्या गोष्टी चालल्या आहेत त्या आत्म्याशिवाय शक्य आहेत का? वेदांतात ज्याला आत्मा म्हणतात त्या आत्मारूपी जीवनस्फुल्लिंगाकडून तुमच्या शरीर, मन, बुद्धीला ही जीवनशक्ती मिळाली नसती तर यातली एकही गोष्ट घडली असती का? नसती. मात्र या गोष्टी घडत असताना आत्म्यामुळेच त्या घडत आहेत हे आपल्याला कळत नाही. आणि म्हणून ह्या 5 कोशांना प्रकृती आवरणं असंही म्हणतात. आता या पंचकोशांचा अभ्यास करण्यासाठी आपण पुन्हा एकदा तत्वबोध या ग्रंथाचाच आधार घेणार आहोत. पण आपण हा अभ्यास पुढच्या भागामध्ये करूयात आणि इथे हा भाग प्रार्थना म्हणून संपवूया. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरिः ॐ. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ.